सूता वज्र हनुमान मारुती प्रणाली अंजनी सूता रामदूता प्रभंजना। जय हनुमान जय जय हनुमान। बोला बजरंगबली की जय। आज सालावादप्रमाणे आमचा जल्लोष ग्रुप आणि हा सर्व गदाधारी ग्रुप अंजनेरी पर्वतावर श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आलेला आहे। हिंदू व्यायाम पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने आम्ही हे गद्याचा प्रचार करतोय। हे पारंपरिक व्यायामाचं साधन आहे आणि याची आत्ताच्या पिढीला जाणीव व्हावी, माहिती व्हावी, या अवजाराला वापरून कशा प्रकारे व्यायाम करता येतील हे सगळं बघावं म्हणून आम्ही याचा मुद्दामच प्रचार आणि प्रसार करत असतो। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ट्रेकला आम्ही हा प्रसार करत असतो। आज अंजनेरीला या हनुमान जन्मोत्सवाचं निमित्त साधून हजारो भाविक येतात, तर त्यांच्यामध्ये आम्हाला ही कल्पना रुजवायची आहे आणि हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने नक्कीच याला यश येईल अशी मी आशा व्यक्त करतो। जय श्रीराम, जय बजरंगबली। जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम। जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम। जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम। मारुती चुन्याचा असे शहापुराचा उग्र चेहऱ्याचा कोंड्याच्या टोपीचा। हा मसूरचा हनुमान देखणा छान होता दर्शन तयाचे लागते ध्यान। चाफळचा दास मारुती मुद्रा भक्तीची। मित्रांनो, जय श्रीराम। आम्ही आता आलोय अंजनेरी पर्वताच्या शिखराच्या जवळ आणि हा खाली पाहू शकता अंजनी मातेचं मंदिर आणि हे ते ऐतिहासिक तळ। असं म्हणतात की या तळ्यावरूनच पावलाचा आघात करून तिकडे सूर्याचं लाल फळ घेण्यासाठी बजरंगबलीने इथूनच मार्गक्रमण केलं होतं आणि आजच्या स्थितीला हनुमान जयंती दिवशी हा भक्तांचा उलटलेला महासागर बघा मित्रांनो। न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी विजयाचे निशाण देतो। नमस्कार। आपण गदाधारी मोहीम ही याच्यासाठी घेतलेली आहे की ज्याच्याने फक्त गदा याच्याने आपण दैनंदिन जीवनात आपण फक्त व्यायाम पण करू आणि शरीर पण मजबूत होईल। आपण बघतो की जिम करताना फक्त बॉडीज आपली मसल्स आपले स्ट्रॉंग होतात, पण आपण जेव्हा गदा फिरवतो तेव्हा लिगामेंट्स आणि टेंडन्स पण स्ट्रॉंग होतात आणि आपल्या बुद्धीमध्ये पण वाढ होते। त्याच्यामुळे गदा याचा व्यायाम केलाच पाहिजे सगळ्यांनी। जय जय श्रीराम। घोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची।
कृष्ण काठी बहे निसर्गाचं देण श्रीरामासाठी धावले हनुमान कौलारू मंदिर आणि वाहता ओढा मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा सपाट दगडावर कोरली छान आहे पार गावची मूर्ती ती लहान आहे देऊळ सुंदर 32 शिराळा तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला आणाया रामराज त्या बजरंगाचा आज करूया जय जयकार गाऊया गोड मुखाने नाम त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून कुविचार जे मनातले मनोजवं मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोल बजरंग बली की उपस्थित सगळ्यांना नमस्कार। आजच्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण इथे आलेलो आहोत। व्यायामाचं किंवा ताकदीचं प्रतीक जर तुम्ही म्हणाल तर महाबली वीर हनुमान हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारच। आपण नित्य नियमाने हे भारतीय व्यायाम प्रकार करणार आहोत जेणेकरून आपल्याला पाश्चिमात्य व्यायाम करण्यापेक्षा भारतीय व्यायाम करून अतिशय चांगलं शरीर सौष्ठव करता येतं। त्याचा थोडा भाग आम्ही तुम्हाला इथे दाखवलेला आहे। सूर्यनमस्कार, मुद्गल फिरवणे, गदा फिरवणे। आपल्या समोर मुद्गल आणि गदा इथे उभे आहेत। आम्ही या सगळ्यांच्या वैयक्तिक आहेत। प्रत्येकाने आपण आपल्या घरामध्ये असे भारतीय व्यायाम प्रकार आपण करूया जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपण हा चांगला मेसेज देऊया, चांगली सूचना देऊया की भारतीय व्यायाम प्रकार हे अतिशय चांगले आहेत। ज्याला घरात झोपायला जागा आहे त्याला घरात व्यायाम करायला जागा मिळणार आहे। सूर्यनमस्कार, आसन, प्राणायाम आणि हे भारतीय व्यायाम प्रकार जर तुम्ही केलेत तर तुमचं शरीर सौष्ठव हे अबाधित राहणार आहे। ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगतो की भारतीय व्यायाम प्रकार करा आणि निरोगी राहा। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। जाळी त्याची लंका विश्वास दे, प्रकाश दे, वाजण्या यशाचा डंका। सूर्याचा करी घास, वीराचा वीर खास, करीतो जो उड्डाण देव मग घाली तो थैमान। त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान। जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री